आता पाहणार आहोत टॉप 9 राष्ट्रीय घडामोडी। श्रीकांत शिंदेंसह शिवसेना खासदारांकडून अमित शहांची भेट। विधान परिषद उपसभापती सचिन अहिर देखील उपस्थित। ऑपरेशन टायगर नंतर शिवसेना खासदारांकडून शहांची दुसऱ्यांदा भेट। राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काकडे यांनी घेतली अमित शहा यांची भेट। अजित पवारांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्याची विनंती केल्याची माहिती। नुकतंच सर्व आमदारांनी या संदर्भात सह्यांचं पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं होतं। मुख्यमंत्र्यांना केंद्राकडे शिफारस करण्याची केली होती विनंती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवरून आजही संसदेत गदारोळ। लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज बुधवारी सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब। राम मंदिरावरून विरोधकांचा गदारोळ। झारखंडमध्ये जेएनसीचा संताप। जेपीएससी आणि जेएसएससी परीक्षांमधील अनियमिततेविरोधात विद्यार्थी मशाल घेऊन रस्त्यावर। रांचीत विद्यार्थ्यांचं बेमुदत धरणं आंदोलन। उदयनिधी स्टॅलिन यांची पोलिसांनी केली सुटका। अभिनेत्री त्रिशा कृष्णनबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानं अटक। चौकशीनंतर उदयनिधी स्टॅलिन यांची सुटका करण्याचा कोर्टाचा आदेश। उदयनिधी स्टॅलिन यांच्या सुटकेनंतर समर्थकांचा जल्लोष। सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंविरोधात दिल्ली पोलिसात तक्रार। सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फैजान अन्सारीवर दिपकेंच्या माणसानं हल्ला केल्याचा आरोप। ऑपरेशन सिंधूच्या यशानंतर शिंदेंच्या सेनेकडून 9 ऑगस्टला दिल्लीत महारक्तदान शिबिराचं आयोजन। सैनिकांसाठी सांगलीतील क्रीडा सेनेचे 1000 पैलवान रक्तदान करणार। E20 इंधनाच्या मुद्द्यावरून अरविंद केजरीवाल आक्रमक। पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे निघालेला आपचा मोर्चा दिल्ली पोलिसांनी अडवला। E20 साठी ट्रम्प यांच्या दबावाखाली येऊ नका, केजरीवाल यांची मोदींवर टीका। गुजरातमध्ये पावसाळ्यात चंडीपुरा विषाणूमुळे 22 मुलांचा मृत्यू। संशयास्पद संसर्गाच्या 184 नमुन्यांपैकी 35 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह। गुजरातच्या आरोग्य मंत्र्यांची माहिती। चंडीपुरा हा प्रामुख्यानं सँडफ्लाय आणि इतर कीटकांमार्फत पसरतो, यामुळे मेंदूला सूज येते। आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांना शिवीगाळ। महेश डोंगरे यांनी शिवीगाळ केल्याची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे शिवीगाळ। शहापूरमध्ये खड्ड्यामुळे झालेल्या मृत्यूवरून पोलिसांनीच काढली टीडीआरएफ जवानाची अक्कल। तुमच्या मुलाला खड्ड्यात दिसला नाही का? पोलिसांनी नातेवाईकांना सुनावलं। 25 तासांनंतरही ठेकेदारावर गुन्हा दाखल नाही। दरम्यान पोलिसांनी आरोप फेटाळले। टीडीआरएफ जवानाच्या कुटुंबियांवर शहापूर पोलिसांचं असं वक्तव्य दुर्दैवी। चौकशी करून संबंधित पोलिसांवर कारवाई करणार। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती। राज्यपाल पद्मश्री डॉक्टर DY पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन। वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। भारतीय राजकारण समाजकार्यात त्यांचं मोलाचं योगदान। उद्या अंत्यसंस्कार होणार। मुंबई पोलीस दलात 6 कोटी 41 लाखांचा वेतन घोटाळा उघडकीस। पोलीस नसलेल्या व्यक्तींच्या खात्यांवर पगाराची रक्कम वर्ग केल्याचा प्रकार। 5 जणांवर गुन्हा दाखल। समतानगर पोलिसांकडून अधिक तपास। ठाण्यात कोयत्या भाईची दहशत। हॉटेलमध्ये घुसून तोडफोड। हॉटेलच्या काचा आणि इतर वस्तूंचीही तोडफोड। जीवे मारण्याची धमकी देत दहशतीचा प्रयत्न। पोलिसांकडून पुढील तपास सुरू। कर्ज भरूनही बँकेनं जमीन परस्पर विकली। दिंडोरीतील शेतकरी कुटुंबाचा गंभीर आरोप। जमिनीचा ताबा घेताना पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये जुंपली। नाना पटोलेंकडून व्हिडिओ पोस्ट करत उच्चस्तरीय चौकशीची मागणी। केंद्र सरकारकडून जनगणना 2027च्या दुसऱ्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी। लडाख आणि जम्मू काश्मीर सारख्या असंतुलित क्षेत्रात 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत जनगणना केली जाणार। दिशा सालियन मृत्यू प्रकरणात अद्याप गुन्हा का दाखल नाही? मुंबई हायकोर्टाचा पोलिसांना सवाल। दिशाच्या वडिलांना संशय असतानाही गुन्हा का दाखल नाही? हायकोर्टाचा सवाल। मुंबई हायकोर्टाकडून पोलिसांना स्पष्टीकरण देण्याचे आदेश। 24 ऑगस्टला पुढील सुनावणी। एफडीए कडून कारवायांचा धडाका सुरूच आहे। जाणून घेऊया टॉप 9 बातम्या। एफडीएला हायकोर्टाचा पुन्हा एकदा दणका। नवी मुंबईतील हॉटेल पवन बार अँड रेस्टॉरंटचा परवाना निलंबनाचा आदेश हायकोर्टाकडून रद्द। 100% नियमांचं पालन केल्याचं प्रमाणपत्र असूनही परवाना निलंबन कायम ठेवणं हायकोर्टानं चुकीचं ठरवलं। पुण्यातून 15 दिवसात एफडीएकडे सर्वाधिक 2000 तक्रारी। अस्वच्छतेबाबतच्या तक्रारींचं प्रमाण सर्वाधिक। आतापर्यंत सुमारे 400 तक्रारींवरील तपास आणि कार्यवाही पूर्ण। जळगावच्या 40गावमध्ये अन्न आणि औषध विभागाच्या धडक कारवाईमुळे मोठी खळबळ।
चाळीसगावमधील दूध संकलन केंद्रातून अन्न आणि औषध विभागानं दुधाचे नमुने घेतले. कारवाईमुळे दूध व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ. चंद्रपूरमध्ये गल्लीबोळांमध्ये सुगंधित तंबाखू आणि खर्राची सर्रास विक्री. अन्न औषध प्रशासनासह स्थानिक पोलिसांचं याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचं चित्र. शाळा कॉलेजच्या आसपासच्या दुकानांमध्येही अशीच परिस्थिती. पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच सवाल उपस्थित. अन्न औषध प्रशासनाच्या वाढत्या कारवायांमुळे महाराष्ट्रात पेस्ट कंट्रोलची मागणी वाढली. अस्वच्छता आणि झुरळांचा प्रादुर्भाव आढळल्यानं परवाने निलंबित झाल्यानंच व्यावसायिकांकडून खबरदारी. धाराशिवमध्ये शाळांबाहेरील जंक फूडवर बंदी. शिक्षण विभागाकडून तात्काळ अंमलबजावणीचे आदेश. जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर रवींद्र खंदारे यांच्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांना कडक सूचना. अंबाजोगाईत ऑनलाईन तक्रारीची दखल घेत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई. अन्न पदार्थांचे नमुने ताब्यात घेत हॉटेल सील. तपासणी दरम्यान हॉटेलमध्ये सर्वत्र अस्वच्छता आढळून आली.